20 वर्षानंतर कृषी विभागाची सर्जिकल स्ट्राईक, जिल्हा अधीक्षकांनी दिला दणका, भरत कृषी सेवा केंद्राचा परवाना सस्पेंड, मनसेचा इम्पॅक्ट। मनसेच्या मोर्चानंतर व केलेल्या पाठपुराव्याने तालुका कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी ईश्वर इंगळे व JP तोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 एप्रिल 2026 रोजी झालेल्या छाप्यात शेतकऱ्याची लूट करणारा व काळा बाजार उघड झाला आणि आता त्या लुटीवर कृषी विभागाने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे। जवळपास 20 वर्षानंतर परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघर निलेश भागेश्वर यांनी हिम्मत दाखवत भरत कृषी सेवा केंद्राचा खत बी बियाणे व कीटकनाशक विक्री परवाना 20 एप्रिल 2026 पासून पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केला आहे। ही कारवाई म्हणजे शेतकऱ्यांसाठी न्यायाचा विजय आहे। ही कारवाई का झाली? कारण दुकानदाराने खत नियंत्रण आदेश 1985 मधील खंड 3, 4, 5, 7 C, 23 B आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 अंतर्गत 2(1) पायदळी तुडवले। भावफलक व साठा फलक गायब करणे, साठा नोंदवहीच न ठेवणे, खरेदी बिले लंपास करणे, उत्पादक स्तोत्राची नोंद न करणे, मासिक अहवाल न पाठवणे इत्यादी त्रुटींची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांना लुटणाऱ्याची ही मनमानी आता खपवून घेतली जाणार नाही, हा संदेश प्रशासनाने दिलाच। आदेश स्पष्टच केले आहेत की निलंबन काळात खरेदी विक्री केली तर सक्त कारवाई किंवा 5 दिवसात खुलासा द्या, नाहीतर परवाना कायमचा रद्द करण्यात येईल। सदर घटनेमुळे पंचक्रोशीत व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। कृषी कार्यालयाने घेतलेली ठाम भूमिका व मनसेने केलेला पाठपुरावा याचे जिल्हा स्तरातून भरभरून कौतुक होत आहे। या कारवाईमुळे भविष्यात शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। जिल्हा अधीक्षक निलेश भागेश्वर व त्यांच्या टीम JP तोंडे व शिवाजी इंगळे यांनी दाखवलेली ही हिम्मत